कृष्ण दशमस्कंदातील श्रीमद भागवतातील दशमस्कंद त्यामध्ये भाग 8 आहे आणि कृष्ण जन्म होण्याच्या आधीच सगळ्या देवतांनी देवकीच्या कारागृहात येऊन केलेली भगवंताची स्तुती. काल आपण पाहिले की प्रभूच्या आज्ञेनुसार योगमायेने देवकीचा 7वा गर्भ रोहिणीच्या उदरात संकर्षित केला. आता वसुदेवाला आणखीनही भरपूर बायका होत्या. त्यांची नावे अशी पोरवी, रोहिणी, भद्रा, मदिरा, रोचना, इला आणि देवकी. लोकांना वाटले की कंसाच्या भीतीने देवकीचा गर्भ नष्ट झाला. इकडे देवकीस 8व्यांदा गर्भधारणा झाली. त्याचवेळी गोकुळात यशोदा मातेसही गर्भधारणा झाली. देवकी गर्भावस्थेत आनंदी सतेज दिसत होती. कंसालाही या गर्भधारणेची बातमी मिळाली. तो सतर्क झाला. त्याने वसुदेव देवकीवरील पहारा अधिकच वाढविला. सर्वांना ताकद दिली की जन्म होताच मला ताबडतोब बातमी मिळावी. आता त्यांची अशी स्थिती होऊन गेली की तो विचार करू लागला, आता मी काय करू? ह्या गर्भवती देवकीला मारून टाकू? पण कसा कोण नास ठाऊक? त्याच्या मनात धर्माचा विचार आला. त्याला वाटले, नाही नाही, ही स्त्री आहे, माझी बहीण आहे, गर्भवती आहे. गर्भवती बहिणीला जर मी मारून टाकले तर माझी अपकीर्ती होईल. सगळे लोक मला महापापी म्हणतील. आणि त्यांनी असा निश्चय केला की बाळाचा जन्म होईल तेव्हा बघता येईल. भागवतात त्याच्या मनस्थितीचे खूप सुंदर वर्णन केलेले आहे. कंस उठलेला, बसलेला, चालता बोलता, महालात प्रवेश करीत असताना, उभा असताना, भोग घेत असताना, फिरत असताना जे काही करत होता तेव्हा त्याला सतत भगवान विष्णूचे स्मरण होत गेले. तन्मयम जगतच, संपूर्ण जगत त्याला हरिमय दिसू लागले. भयामुळे त्याला वाटत होते की जणू काही त्याला कोणी मारण्याचा तयारीतच आहे. सगळ्या ठिकाणी त्या कंसाला तोच दिसत होता. अशा प्रकारे त्याच्या चित्तामध्ये एकच वृत्ती व्याप्त होऊन राहिली. इकडे ब्रह्मदेवाला जेव्हा कळले की देवकीच्या गर्भात भगवंत प्रविष्ट झाले आहेत तेव्हा ते शंकर आणि इतर देवतांना घेऊन कारागृहात आले आणि प्राकट्य होण्याच्या आधीच भगवंताची स्तुती करू लागले. सत्यव्रतम सत्यपरम त्रिसत्यम सत्यस्य योनी निहतं च सत्ये सत्यस्य सत्यव्रतम सत्यनेत्रम सत्यात्मकम त्वा शरणम प्रपन्ना. प्रभो, आपण सत्यसंकल्प आहात. सत्यच आपल्या प्राप्तीचे श्रेष्ठ साधन आहे. सृष्टीपूर्वी आणि प्रलयाच्या पश्चात आणि जगताच्या स्थितीसमय या भासमान असत्य अवस्थामध्ये देखील आपणच सत्य आहात. पृथ्वी, आप, तेज, वायू, आकाश या दृश्यमान सत्याचे आपणच कारण आहात. दृश्यमान जगताचे देखील आपणच सत्य स्वरूप परमार्थ आहात. आपली मधुरवाणी आणि समदर्शित्व सत्यच आहे. भगवान, आपल्या सर्वार्थाने सत्य स्वरूपच आहात. आम्ही सर्व आपल्याला शरण आलेला आहे. ज्यांचे चित्त आपल्या मायेने आवृत्त आहे त्यांना आपण भिन्न भिन्न दिसता, परंतु तत्त्वज्ञानी महापुरुष मात्र सर्व रूपात केवळच आपले दर्शन करतात. हे जग तरी काय आहे? एक सनातन वृक्ष आहे. या प्रपंचरूपी आदिवृक्षाचा प्रकृती आधार आहे. या वृक्षाला सुख आणि दुःख ही 2 फळे आहेत. त्रिगुण ही त्याची 3 मुळे आहेत. 4 पुरुषार्थ म्हणजे रस आहेत. याला जाणण्याकरता 5 ज्ञानेंद्रिय आहेत. षड्विकार म्हणजे 6 प्रकारचे स्वभाव आहेत. सप्तधातू रस, रुधिर, अन्न, मांस, मेद, अस्थि, मज्जा आणि युग हे या वृक्षाचे साली आहेत. पंचमहाभूते मन, बुद्धी व अहंकार या 8 शाखा आहेत. मुखादी नवद्वार हे खोड आहेत. 10 प्राण, 5 मुख्य आणि 5 उपप्राण, प्राण, अपान, व्यान, उदान, समान, नाग, कुर्म, कृकल, देवदत्त आणि धनंजय असे 10 प्राण या वृक्षाची पाने आहेत. या वृक्षावर 2 पक्षी आहेत, एक जीवात्मा आणि दुसरा परमात्मा. या वृक्षाची उत्पत्ती आणि नाश आपणच करता आणि आपल्या अनुग्रहाने याचे रक्षण पण होते. जगताचे कल्याण, दुष्टाचे निर्दालन आणि संतांना सुख देण्याकरता आपण अनेक रूप धारण करतात. जो आपल्या मंगलमय नाम आणि श्रीरूपाचे श्रवण, कीर्तन, स्मरण आणि ध्यान करीत राहील आणि आपल्या चरणकमलाच्या सेवेमध्ये चित्त एकाग्र करीत राहील त्याला पुन्हा जन्ममृत्यूच्या चक्रामध्ये यावेच लागत नाही. आपण सर्व दुःखाचे हरण करणारे सर्वेश्वर आहात आणि अजन्म आहात. आपण जसे अनेक वेळेला अवतार घेऊन 3 लोकांचे रक्षण केले त्याचप्रमाणे हे प्रभो यावेळी देखील पृथ्वीचा भार हरण करावा. आम्ही सर्व पुन्हा आपल्या चरणकमलांना वंदन करतो. अशा प्रकारे सर्व देवतागणासहित भगवान शंकराने ब्रह्मदेवाने भगवंताची गर्भस्तुती केली. सर्वांनी वसुदेव देवकी मातेला म्हटलं, आपण दोघांनी निर्भय राहावं. कंस आपलं काहीही वाईट करू शकणार नाही. प्रत्यक्ष भगवान अवतार आपला पवित्रतम मंगलमय गृहस्थाश्रमात होत आहे. प्रत्यक्ष भगवान अवतार
आपल्या पवित्रतम मंगलमय गृहस्थाश्रमात होत आहे असे सांगून सर्व देवता आपापल्या ठिकाणी निघून गेले आहेत. गोपाल कृष्ण भगवान की जय.